मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये. आज आपण बघणार आहोत स्वयंपाकघरातील उपयोगी पडणाऱ्या 5 महत्त्वाच्या टिप्स आहेत. तर टिप्स ह्या का आपण फॉलो केल्या पाहिजेत. तर टिप्स फॉलो केल्यामुळे काय होतं, आपला जो वेळ आहे तो वेळ वाचला जातो. आता ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत त्यांना तर सकाळची एवढी गडबड असते की पटपट स्वयंपाक उरकायचा आणि जॉबला जायचं. त्यांच्यासाठी तर महत्त्वाच्या टिप्स आहेत, परंतु ज्या गृहिणी आहेत म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून पटपट किचनमधली जी कामं आहेत ते लवकरात लवकर उरकून जो राहिलेला वेळ आहे तो वेळ स्वतःसाठी म्हणा किंवा आपण बाकीच्या काही ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला देता येतो. तर आजच्या या महत्त्वाच्या 5 टिप्स कुठल्या आहेत त्या बघू. सर्वात पहिली टीप, हा आहे माझा जुना चहाचा कप आणि या कपाला तुम्ही बघत असाल आतून पूर्ण हा चहाचा डाग पडलेला आहे आणि तो काही निघत नाही आहे. आणि तुमचाही एखादा कप असा असेलच त्याला चहाचा डाग पडलेला असेल आणि तो निघत नसेल, त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इथं मी घेतलेले आहे कॉफी. आता माझ्याकडे कॉफीच्या बॉटलमध्ये थोडीशीच कॉफी होती म्हणून मी त्याच्यातच पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही 1 चमचा कॉफी पावडर घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये नंतर पाणी घालू शकता. म्हणजेच आपल्याला इथं कॉफीचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला या कपामध्ये घालायचं आहे. तुम्हाला घासण्याच्या अगोदरचा अजून एकदा मी हा डाग दाखवते आणि नंतर घासून झाल्यानंतर आपला कप कसा दिसतोय हे सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. याच्यामध्ये आता मी नाही कॉफीचं पाणी घालून घेतलं. आपल्याकडे जी घासणी आहे त्या घासणीने आपल्याला ना आता हा कप घासून घ्यायचा आहे स्वच्छ असा. तर आता तुमच्याकडे जुना कप असेलच असं नाही किंवा तुमच्याही चहाच्या कपाला असा डाग पडलेला असेल तरीसुद्धा हा पर्याय तुम्ही करू शकता. आता घासणी आपला हात एकदम कडेपर्यंत जात नाही यासाठी मी इथं चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने बघा अशा पद्धतीने हे घासणीने फिरून मी ना हा कप घासून घेत आहे अशा पद्धतीने. आता घासणी काढून घेऊ आणि आपण हा बघूया की डाग हा निघलेला आहे का नाही आहे. आता त्यासाठी ना आपण स्वच्छ पाण्याने अगोदर हे धुवून घेऊया. आता तुमच्याकडे ना चहाचा कप असेलच असं नाही किंवा एखादं भांडं असेल आणि त्या भांड्याला ना तेलकट डाग पडलेला असेल किंवा एक चिवट डाग असेल आणि तो काही निघत नाही तरीसुद्धा हा उत्तम पर्याय तुम्ही करू शकता. आता परत एकदा मी पाणी घातले आणि स्वच्छ पाण्याने हा कप मी धुवून घेते आणि तुमच्यासमोरच मी हा कप धुतलेला आहे. हे बघा, पाणी आपण एका वाटीत काढून घेऊया आणि आता हा कप मी तुम्हाला दाखवते. बघा, मस्त आणि एकदम चकाचक हा कप निघलेला आहे. चहाचा जो डाग होता तो पूर्णपणे निघलेला आहे. नक्की ही घरी तुम्ही टिप ट्राय करा. आता टिप नंबर 2 हे आहे माझं गंगाळं. याच्यामध्येच मी देवपूजा करते. तर कधी-कधी काय होतं, अचानकपणे पितांबरी संपती आणि आपण देवपूजा करायला लागतो आणि हे आपलं भांडं घाण दिसलं की आपण म्हणतो की चला हे घासूया. आणि जर तुमची पितांबरी संपलेली असेल तर हा एक पर्याय तुम्ही करू शकता. कुठला आहे ते बघूया. सर्वात अगोदर 1 चमचा बेसन घेतलेला आहे. त्याच चमचाने 1 चमचा मीठ घेतलेला आहे. कुठलंही मीठ तुम्ही इथं ॲड करू शकता. आणि त्यानंतर इथं 1 चमचा दही घालायचा आहे. आता तुमच्याकडे दही नसेल तर दह्याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रससुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे याचं ना आपण पूर्णपणे पेस्ट तयार करायची आहे. याच्यामध्ये ना पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. जे दही आहे ना, ते दही आणि जेवढी घट्टसर पेस्ट होते ना तशीच ती ठेवायची आहे. आता ही पेस्ट तयार झाली. या पेस्टने आपण जे आपल्या तांब्याचं कुठलंही भांडं असो ते भांडं घासायचं आहे. आणि आता हे तांब्याचं माझ्याकडे जे घंगाळ आहे, तुमच्याकडे जे ताम्हण असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल, कुठलंही भांडं तुम्ही हे घासू शकता. आता सर्वात अगोदर ही पेस्ट आहे ना मी फक्त ह्या ना भांड्याला लावून घेणार आहे अलगद हातानेच. आणि हे लावतानाच तुम्हाला दिसत असेल बघा, आपलं भांडं हे थोडंसं निघालेलं आहे. ते बघा. आता पूर्ण भांड्याला मी ही पेस्ट अगोदर लावून घेणार आहे आणि हे लावतानाच बघा आपलं भांडं हे दिसत आहे. फक्त याच्यावरचे जे काही स्पॉट डाग आहेत ना ते निघलेले नाही आहे. तर ते सुद्धा घालवण्यासाठी पुढं काय करायचं सांगतेच. आता आपण जी घासणी घ्यायची आहे, आता ही पेस्ट लावून घेतलेली आहे आणि या घासणीने आपण आता हे थोडंसं ना जोर लावून हे भांडं आपल्याला असं घासायचं आहे. हे बघा, जेणेकरून जे डाग आहेत ना ते डागसुद्धा निघतील. तर अचानक ऐनवेळी पितांबरी नसली ना तर हा पर्याय तुम्ही मात्र 100% करू शकता. आणि हे साधे सोप्पेच
घरगुती उपाय आहेत ते आपल्याला माहीत नसतात, एवढंच की. आता बघा, स्वच्छ असं मी भांडं ना थोडंसं जोर लावून मी घासते. आता हे भांडं घासून झालेलं आहे आणि जिथे जिथे डाग होते ना, थोडंसं मी ना ह्या घासणीने ना थोडंसं जोर लावून घासलेलं आहे. आणि आता हेच भांडं मी तुमच्यासमोर धुवून घेणार आहे. त्या अगोदर हे आहे ना, हे माझ्या बाळाचं म्हणजे आदर्शचं तांब्याचं कडं आहे, तो हातात घालतो. आणि ते सुद्धा नाही, फक्त मी घासणी आहे ना, ते घासणीला जी काही पेस्ट लागलेली होती ना, त्या घासणीनेच मी घासले, तरीसुद्धा बघा ते चकाचक निघलेलं आहे. हे बघा, याला तर मी पेस्ट पण लावलेली नव्हती, कारण की पेस्ट जेवढी केली होती ना ती या भांड्याला संपलेली होती. आणि तुम्ही बघा, घासणीनेच फक्त हे घासले. जे घासणीला थोडीफार चिटकलेली पेस्ट असेल त्या पेस्टनेच हे आपलं तांब्याचं कडं निघलेलं आहे. आता हे ना आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तुमच्यासमोरच मी आता हे धुते. अगोदर कडं धुते आणि कड्यावरूनच तुम्हाला अंदाज आलेला असेल. हे बघा, एकदम चकाचक असं हे निघालेलं आहे. आता आपण हे भांडं आहे ना, हे गंगाळ ते धुवून घेऊया. तुम्हीसुद्धा अगदी ह्या साध्या सोप्या ज्या टिप्स आहेत ना, त्या घरच्या घरी तुम्ही फॉलो करू शकता. ऑप्शनल म्हणून तुम्ही करा. पितांबरी असेल, पितांबरीने घासा. आणि ज्यांना ज्यांना, मला तर माझ्या हाताला पितांबरीची ॲलर्जी आहे, खरंच सांगते. तर बघा, मस्त असं हे चकाचक आपलं भांडं निघालेलं आहे. आणि ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचं तांब्याचं भांडं निघालं का नाही हे कमेंट मला नक्की करा. तर चला, ही टिप नंबर आपली दुसरी झालेली आहे. आता आपण पुढची टिप बघूया. टिप नंबर 3 कुठली आहे ते. आता हे आहे अद्रक. तर बघा, बाजारातून मी एकदम फ्रेश अद्रक आणलेलं होतं, तुम्हाला हे दिसतच असेल. आता हेच अद्रक ना असंच ताजं राहावं आणि हे सुकू नये. आता फ्रीजमध्ये जरी हे आलं ठेवलं ना तरी ते बघा काही दिवसांनी सुकतंच. तर हे असंच्या असं ताजं राहावं यासाठी काय करायचं आहे, इथं मी बघा अशा लॉकची ही बॅग घेतलेली आहे. आता ही जी पिशवी आहे किंवा बॅग आहे, ही खजुराची आहे. याला बघा अशी झिप येते. फक्त पॅक केलं की हे एकदम व्यवस्थित एअरटाईट पॅक होते. तर अशी बॅग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही, आपण ज्यावेळेस बाजारातून आलं आणतो, फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी या बॅगमध्ये अशा पद्धतीने आलं ठेवा आणि एअरटाईट असे हे वरची जी झिप आहे ना ती पॅक करा. कुठलीही तुम्ही एक बॅग घ्या, फक्त ती एअरटाईट असावी. हे बघा अशा पद्धतीनं. आता बऱ्याच सामानाला ना अशा बॅग येतात बरं का. तर ही एअरटाईट अशी झिप पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुमचं आलं हे असंच्या असं राहील, अजिबात सुकणार नाही. फ्रीजमध्ये आपण सुट्टं टाकतो ना त्यावेळेस आलं आपलं 4 दिवसांनी 5 दिवसांनी हे सुकतं बघा. तर याच्यामध्ये ना अजिबात हे आलं सुकणार नाही, जसेच्या तसं राहणार. ही बॅग फक्त आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. तर ही सुद्धा टिप तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा ही टिप ना घरी ट्राय करा. आता ही टिप तुमच्यासमोर आणण्यापूर्वी मी सगळ्या ह्या टिप घरी ट्राय केलेल्या आहेत आणि मगच तुमच्यासमोर ह्या मी घेऊन आलेले आहे. टिप नंबर 4. तर आपल्याला बघा सवय असते दूध तापायला ठेवायचं आणि दुसरं काम करायचं. आपलं दूध ओतू जातं, गॅसची शेगडी घाण होती आणि आपलं डबल काम वाढव होतं. तर तेच काम वाढव होऊ नये यासाठी इथं बघा दूध ओतू जाऊ नये यासाठी इथं मी पातेल्यावर एक लाकडी चमचा ठेवलेला आहे. आणि यामुळं तुम्हीच बघत असाल की दूध आपलं वरती आलेलं आहे, परंतु तो लाकडी चमचाला धडकून ते पुन्हा खाली जाते. आपलं दूध अजिबात उतू जाणार नाही. ही जर तुम्ही ट्रिक जर केली तर तुमचं दूध उतू जाणार नाही आणि तुमची गॅसची शेगडी ही खराब होणार नाही आहे. तर ही खूप छान टिप आहे, सगळ्या महिलांसाठी ही उपयोगी पडणारी आहे. चला, टिप नंबर 5 आहे, काय आहे ते बघूया. इथं आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तुम्ही म्हणत असाल आता तव्यावर काय आहे करायचं. तर इथं मी ना लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहे. आणि लसूण सोलायचा कुठल्या कुठल्या महिलांना त्रास होतो आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा, जसा मला होतो तसा. आणि लसूण आपल्याला सोलताना पटकन सोलला जात नाही किंवा आपल्याकडे तेवढा टाईमही नसतो आणि त्याच्यात लसूण सोलताना पुढचे जे कुडे ना ते खरंच नखात जाते, माझी जाते, म्हणून मी तुम्हाला सांगते आणि आपल्याला हा त्रास होतो. तर तो त्रास होऊ नये म्हणून हलकासा तव्यावर आपल्या लसणाच्या पाकळ्या गरम करायच्या आहेत. अगदी मिनिटभर म्हटलं ना तरी चालेल. आणि त्या गरम केल्यानंतर पुन्हा आपण ना त्या लगेचच साल काढायला घ्यायचे. तर तुमच्या समोर मी दाखवते एकदम अलगदपणे, हे बघा सहजपणे
या लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्याच्यावरती साल निघतं आणि आपलं हे काम सोपं होतं. म्हणजे 5 मिनिटाच्या कामाला आपण हे 1 मिनिटात 2 मिनिटात हे काम करू शकतो. आपला वेळ वाचला जातो आणि त्यामुळं आपल्याला त्रासही होत नाही. आता माझी नखं एवढी नाजूक आहेत ना, लसणाचे जर सोलताना ना त्याच्या पुढची जर टोक आहे, तो जी कुडी म्हणजे आहे ना, ती ना माझ्या नखात जाते आणि मला त्रास होतो. तर त्यावेळेस बघा अशा पद्धतीने ही सोपी आणि साधी ट्रिक आहे. ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. एकदम ना खरंच सांगते हे बघा, पटकन साल निघलं जातं या लसणाच्या पाकळ्याचं. आता कुठल्या महिला आहेत ना, त्या 8 दिवसाचा लसूण एकदमच सोलून ठेवतात. तर त्यांच्यासाठी तर ना, हे खूप म्हणजे खूप उपयोगी टिप आहे. पटकन तुम्ही जे लसणाचे कांदे फोडा, त्याच्या पाकळ्या तयार करा आणि तव्यावर गरम करा. म्हणजे तुम्हाला सांगते 10 मिनिटाच्या कामाला ना 5 मिनिटं हे लागणार आहेत. तर चला, लसूण आपल्या इथं सोलून झालेलं आहे आणि टिप्सही आपली 5वी इथं संपलेली आहे. तर आजच्या या 5 किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि या 5 टिप्समधल्या कुठली टिप तुम्हाला जास्त आवडली ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ हा कुठला जास्त बघायला आवडेल? किचन टिप्सचा आवडेल, केक रेसिपीचा आवडेल आणि शिवाय मी प्लस ब्लॉगसुद्धा करत आहे. आपले मिनी ब्लॉग आपल्या चॅनेलवर मी रोज सकाळी 11:30 वाजता अपलोड करत असते. ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका आणि यातलं तुम्हाला काही जास्त बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. धन्यवाद.